सिंहगडवरती 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. कारण काय? की 8 वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला होता. आता हे मारहाण करणारे कोण होते? तर म्हणे आम्ही हिंदू संस्कृती जपणारे लोक आहे. खरंच यांनी हिंदू संस्कृती जपली आहे? फक्त 8 वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला म्हणून मारहाण करणं, याला हिंदू संस्कृती जपणं म्हणतात? तुम्ही खरं सांगा, त्या मुलीच्या मनावरती काय आघात झाला असेल? ती छोटी मुलगी आपल्या वडिलांबरोबर आपल्या महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गडकिल्ल्यावरती आली होती. पण तिने घातलेल्या कपड्यामुळे तिच्या वडिलांना जर का मारहाण करण्यात येत असेल, तर तिच्या मनात त्या गडाविषयी काय भावना राहतील? तिच्या लक्षामध्ये तो सिंहगड राहील, की तिच्या वडिलाला झालेली मारहाण राहील? खरं तर आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. कोणी काय कपडे घालायचे, कोणी काय खायचं, कसं राहायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण तुम्ही जर का संस्कृतीच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच हरवून टाकणार असाल किंवा त्या व्यक्तीवरती जबरदस्ती करणार असाल, तर तुम्ही संस्कृती जपत नाहीये, त्या व्यक्तीचा विरोध करताय. विरोध करायचा आहे ना, विरोध करा ना. गडावरती कचरा करणाऱ्याचा विरोध करा, गडावरती तोडफोड करणाऱ्याचा विरोध करा. पण कोणी कोणती कपडे घातलेत, कोणी काय खातंय, या गोष्टीसाठी जर का तुम्ही विरोध करणार असाल, तर मग सगळंच कठीण होऊन बसणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे या झालेल्या प्रकाराबद्दल? खरंच अशा प्रकारे आपण आपली संस्कृती जपतोय का आपल्या संस्कृतीची माती करतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा.